जय शिवराय मैत्रिणींनो. तर आज बघा रात्रीच्या जेवणाची आता मी तयारी करते आणि आज म्हणजे कायमच असं बघा होतं की मुलांच्या आवडीचं, मुलांच्या पसंतीचं आणि सगळे मम्मी लोक असंच करतात की मुलांच्या पसंतीने जे मुलांना आवडते तेच आपण करतो पदार्थ, तो पण काहीही असेल म्हणा, मग त्यांना आवडेल तेच आपण खायचं असं असतं. कधी कोणती मम्मी अशी करते का बघा, आणि करत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की हा स्वतःच्या पसंतीचं बनवले आणि ते मुलांना घातले. असं कधी होत नाही, कायम आपण त्यांच्या पसंतीचं बनवलं मग आपण खातो. पण आज म्हटलं फौजी साहेबांच्या पसंतीचं बनवायचं म्हणून मग त्यांना विचारलं तर ते म्हटले की मला त्यांच्या आवडीचा मेनू एकच आहे की म्हणजे त्यांना खूप आवडतो, धपाटे आवडतात बघा. आता आमच्या इकडं माझ्या मम्मीच्या इकडं तर धपाटेच म्हणतात, आणि तुमच्या इकडं काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण प्रत्येकाचे वेगवेगळे इकडं बोलतात की धपाटे, कोणाच्या इकडं थालीपीठे म्हणतात. मग मी आज म्हटलं, आणि ते आले की कायमच मी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करते, कारण कसं मेसमध्ये त्यांना तिकडं खावं लागतं. मग मेसमध्ये कसं मिळतं तसं जेवण चांगलं, पण तरी देखील घरचं जेवण ते घरचंच असतं ना, त्याला चव वेगळीच असते. त्यामुळं मग त्यांच्या आवडीचं बनवायचा प्रयत्न करते मी. तर चला आज मग मी बनवते धपाटी. तर बघा, मी आज माझ्या आईच्या तिकडची रेसिपी म्हणजे बनवते. तर मला सांगा, ह्या पद्धतीनं तुम्ही पण बनवता का? खरडा बनवायचा आपल्याला. मी ताजाच खरडा, जेव्हा पण मी धपाटी बनवते तेव्हा ताजाच खरडा बनवून घेते. मग आता आज मिरच्या बघा घेते भाजून, आणि बघा थोड्याशा मिरच्या भाजल्यानंतर लगेच थोडंसं तेल घालायचं आपल्याला. हे बघा मिरच्या भाजल्यात आपल्या. एवढा लसूण घेतलाय मिरच्यासाठी, आणि लसूण भरपूर घालते मी. आणि बघा खलबत्त्यामध्ये चेचून घ्यायचं आहे जास्त, म्हणजे मिक्सर लावलं म्हणजे कसं पूर्णपणे बारीक होऊन जातं, म्हणून मग खलबत्त्यामध्ये चेचून घेते मी. आता पहिल्यांदा बघा मी गव्हाचं पीठ घेते. ज्वारीचं पीठ घेते बघा. ज्वारी आणि ह्याच्यामध्ये तांदूळ मिक्स आहे, आणि मी ज्वारी दळताना कायम तांदूळ मिक्स करते त्याच्यामध्ये. त्यानंतर हे आहे थोडंसंच घेतलं मी उडदाची डाळ घेतलेली आणि मिक्सरला बारीक केले बघा, कारण बनवून कधी ठेवत नाही पीठ, असंच थोडं लागेल तेव्हा मग असं बारीक करते मी. आणि मग हे राहिलेलं असतं ते वरती राहिलेलं ते मी मग इडलीला वगैरे यूज करते कधी. आणि त्यानंतर मग हे बेसन घालते मी. बेसन हे पण घरी दळलेलंच आहे, म्हणजे आमच्या आत्यांनी केलेलं हे बेसनचं पीठ आहे बघा. खूप छान करतात त्या, खरं त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या म्हणजे धान्य यूज करून ते केलेलं असते. ह्याच्यामध्ये हळकुंड जरा कमी पडलेले, त्यामुळे बघा हे पिवळं दिसत नाही आहे. मग ह्याच्यामध्ये मी हळद घालणार आहे. आता ह्याच्यामध्ये घालते मी थोडीशी हळद. हा बघा थोडा ओवा, नंतर हे घालते तीळ, त्यानंतर हे घालते बघा मीठ, चवीपुरतं मीठ घालते मी. आणि त्याच्यानंतर मग हा बनवलेला खरडा, आणि लसूण बघा भरपूर घालते मी. लसणाने म्हणजे खमंगपणा खूप येतो, त्याच्यामुळे लसूण भरपूर घालते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघा कोथिंबीर पण भरपूर घालते, म्हणजे एक प्रकारची कोथिंबीरची हे बनवल्यासारखं, वडी बनवल्यासारखी. आणि सगळं मिक्स करून घेते मी. आणि खरंच असं म्हणजे माझ्या आईची रेसिपी आहे ही, म्हणजे मी लहान असताना किंवा म्हणजे 7वी 8वीला असेल तेव्हा तिने मला शिकवलेली. कारण पहिले खूप सारे काही प्रॉब्लेम्स होते माझ्या आईच्या घरी, त्यामुळं तेव्हा तिनं मला लवकर जेवण बनवायला शिकवलेलं. त्यामुळं मग मला ते खूप सगळ्या रेसिपी तिच्या खूप छान होत्या खरं. बघा हे मी थोडंसं पाणी घेऊन आता मळून घेते पीठ, आणि जास्त पण असं सैल असं लूज ठेवायचं नाही पीठ, थोडं घट्टसर असं ठेवायचं, म्हणजे थापायला पण धपाटे व्यवस्थित येतात. आणि हे बघा असं पीठ मळून घेतलं मी, आणि हे लगेच मी ह्याच्यामध्ये काढून घेते, कारण
आणि हे बघा मी अशा प्रकारे थापून घेते. आणि काय काय लेडीज अशा करतात बघा की ह्याच्यावरती ते पेपर हंतरायचा आणि पेपर मग हे करून लाटून घेतात. त्या पण छान होतात खरं, पण तशा मला लाटताच येत नाही, त्यामुळे मी असं लाटून घेते. आणि नंतर मग वरून ह्याच्या थोडं जरा जास्त तेल लावलं ना, मग छान असं खरपूस भाजून निघतात. मग माझी आई खूप टेस्टी बनवायची आहे. आणि बघा ह्याच्यावरती आहे ना, ह्याच्यावरती असं हे पण घालतात बघा, हळदीचं पान. ते हळदीचं पान असतं ना, ह्याच्यावरती झाकायचं आणि नंतर मग हे झाकून द्यायचं ह्याच्यावरती. एवढं छान म्हणजे त्या हळदीचा वास येतो ना, त्यामुळे खूप छान होतं. तर मला काय हळदीची पानं मिळालेली नाही आहेत, त्यामुळे मी असं सिंपलमध्येच बनवते. आणि हे बघा अशा प्रकारे मस्त झाले. असे झालेत बघा. पाठीमागून पण खूप छान भाजलेत, छान दिसतात एकदम. तर बघा जेवण झालं आहे आमचं आत्ताच. आणि जेवणाचा तरी बेत माहीतच आहे तुम्हाला. दही धपाटे होते आणि छान झालेले दही धपाटे. साहेबांना पण आवडले. आणि मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे, मला सांगायचं आहे की म्हणजे ज्या पण गोष्टी घडतात त्या मला सांगायचं आहे तुम्हाला. की बघा आम्ही चॅनेलचं नाव आपले चेंज केले, कारण म्हणजे बघा केकच्या कधी कधी ऑर्डर असतात, कधी नसतात. मग मला ब्लॉग पण बनवायचे आहेत, म्हणून मग मी दोन्ही पण म्हणजे कंटेंट ठेवावं म्हणून मग मी नाव चेंज केलं आहे. आणि तुम्हाला कसं वाटतं आहे सांगा नाव, आणि चेंज करायला पाहिजे होतं का नको हे पण मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि एक गोष्ट की मला खरंच तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, कारण जोपासला पाहिजे बघा. काहीही छंद असू शकतो, तर मला कुकिंगचा पण छंद आहे. आणि मला म्हणजे माझे सगळे छंद मला जोपासायला आवडतात. त्या आपण म्हणजे पॅरेंट्स लोक जेव्हा धाडस करून सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करतात, त्यावेळेला मुलांमध्ये पण तीच गोष्ट येते की हां माझे पॅरेंट्स म्हणजे ह्या गोष्टी करतात, मग त्या गोष्टी मला पण करायला हव्यात. आणि तुम्ही काय बनवलं होतं आजच्या जेवणामध्ये नक्की मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, गुड नाईट.